पांडू आणि बाल्या धडपडत उठले. शेऱ्या मेंढ्या तिथेच सोडून ते जीवाच्या आकांतानं गावाकडे पळाले. धापा टाकत ते सखाराम कारभाराला सांगू लागले, आम्ही पाहिलं, तिथे कोणीतरी होतं. त्या रात्री बाल्याला आठवलं, एक काळा कभिन्न माणूस त्याच्याकडे पाहत उभा होता. सगळ्यांच्या मनात भीती पसरली आणि मग सखाराम निघाला रायगडाकडे. धुक्यानं भरलेली वाट, जंगल शांत, पण काहीतरी बरोबर नव्हतं. टकमकच्या दिशेनं जाताना मनात एकच प्रश्न, इथून खाली फेकलेल्यांचं काय होत असेल. अचानक एक किंकाळी घुमली. सगळे थबकले. टकमककडे पाहिलं आणि आजही कुणीतरी खाली फेकलं गेलं होतं. धडाम! जंगलात आवाज घुमला. सखाराम हळूच म्हणाला, गड्यांनो, आपण नेमकं कोणाला शोधतोय?